काँग्रेस नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं विरोधी पक्षनेतेपद हे धोक्यात येणार आहे का? संसदेत त्यांच्या विरोधात विशेष प्रस्ताव येणार आहे का? आणि हा मुद्दा नेमका आता का चर्चेत आलाय? याविषयी खरं तर दावा कुणी केलाय आणि मग देशाच्या राजकारणात नव्या वादाला तोंड कसं फुटलंय? हे सगळं प्रकरण नेमकं काय ते समजून घ्यायचंय, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी कोमल, आपण पाहताय सकाळ. नीट पेपर फुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या मुद्द्यावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या पार्श्वभूमीवर भाजप आता काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात मोठी व्यूहरचना आखत असल्याचं समोर आलंय. राहुल गांधी यांच्याकडून संसदेत केली जाणारी वक्तव्य असतील आणि त्यांच्या वर्तनाचा दाखला देत त्यांना लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदावरून हटवण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून संसदेत विशेष प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती खुद्द भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिली आहे. ते एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. या त्यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींवर टीका करत त्यांच्या जबाबदारीचा प्रश्न उपस्थित केलाय. निशिकांत दुबे यांच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. 2004 ते 2026 या कालावधीत त्यांच्या कोणत्याही परदेश दौऱ्यांची कुणालाही माहिती नाही. राहुल गांधींनी आतापर्यंत केलेल्या सर्व परदेश दौऱ्यांमध्ये त्यांनी सरकार आणि संविधानाविरोधातच भाष्य केलंय. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेते पदावरून कसं हटवता येईल या संदर्भातील प्रस्ताव सभागृहात मांडण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू, असं दुबे यांनी म्हटलंय. याशिवाय राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांबाबतही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. राहुल गांधी परदेशात जाऊन कुणाला भेटतात, तेथे कुठल्या प्रकारच्या चर्चा होतात, निधी उभारणी संदर्भात कोणत्या हालचाली होतात, या सर्व बाबींची माहिती देशासमोर आली पाहिजे, अशी मागणी खासदार निशिकांत दुबे यांची आहे. याशिवाय अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित काही व्यक्ती सुद्धा राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांमध्ये सहभागी असल्याचा त्यांचा दावा आहे. यासोबतच 2008 मध्ये काँग्रेस आणि चीन यांच्यात झालेला जो कथित करार आहे, आजपर्यंत तो सार्वजनिक का करण्यात आला नाही, असा सवाल सुद्धा निशिकांत दुबे यांनी विचारलाय. याशिवाय त्यांनी विरोधी पक्षनेत्याने परदेशात भारताच्या धोरणांचं, भूमिकेचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे, देशाची प्रतिमा डागाळता कामा नये असं वक्तव्य केलं पाहिजे, असं म्हटलंय. पण 2004 ते 2026 या कालावधीत राहुल गांधी यांनी केलेल्या सर्व परदेश दौऱ्यांची, त्यांच्या परदेशातील संपर्कांची आणि कथित करारांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजे SIT स्थापन करण्याची मागणी सुद्धा केली आहे. दरम्यान राहुल गांधींना विरोधी पक्ष नेते पदावरून हटवण्याबाबतचा प्रस्ताव आता संसदेत प्रत्यक्षात येतो का, आणि मग त्यावर सरकार आणि विरोधकांची पुढची भूमिका काय असते, हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तरी यावर आता काँग्रेसकडून कशी प्रतिक्रिया दिली जाते हे पाहावं लागणार आहे. तरी या संपूर्ण घडामोडीबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर व्यक्त व्हा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींच्या अपडेट्ससाठी सकाळला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.